नमस्कार, जय शंकर दत्तगुरु. मी डॉक्टर सौ अश्विनी जितेंद्र काळे. दिनांक 29 मार्च 2025 रोजी आहे शनी अमावस्या. शनी अमावस्येची सुरुवात ही 28 तारखेला सायंकाळी 6:36 ला होत आहे आणि समाप्ती कालावधी 29 मार्च सायंकाळी 6:35 या दिवशी सूर्यास्ताच्या वेळेस ही अमावस्या संपत आहे. सूर्याने पाहिलेली तिथी म्हणजेच शनिवारी आहे शनी अमावस्या. शनी अमावस्येचे आपल्याला काय काय उपाय करायचे ते आपण आता बघणार आहोत. या अगोदरच्या व्हिडिओमध्ये शनी मीन राशीचं भ्रमण याच्या संदर्भात चर्चा झाली. आता बघणार आहोत शनी अमावस्येचे छोटे छोटे उपाय. सगळ्यात पहिला उपाय, घरामध्ये शांतता ठेवावी. शनी अमावस्या, शनी महाराजांचं भ्रमण, बऱ्याचशा सुंदर घटनांचे आपण साक्षीदार आहोत आणि हा कालावधी आपल्या पितरांना धन्यवाद देण्याचा आहे. हा कालावधी आपल्या कर्माला सुधारण्याचा कालावधी आहे. अमावस्येचा हा पर्व काल आपल्या घरामध्ये लक्ष्मीला स्थिर ठेवण्याचा कालावधी म्हणून मानला जातो. म्हणून सगळ्यात अगोदर आपल्या वास्तूमध्ये शांतता असेल. जिथे शांतता असते तिथे माता लक्ष्मी स्वतःहून येत असते आणि स्थिरही राहते. म्हणून आपल्या वास्तूमध्ये शांतता ठेवावी. उगाचच वाद करण्यात काही अर्थ नाही. घरातील जाळे जळमट स्वच्छ करावी. घरामध्ये स्वच्छता असेल तिथे लक्ष्मी स्वतःहून येत असते. शनिवारचा दिवस आहे. घरामध्ये नको असलेल्या वस्तू ज्या बऱ्याच वर्षानुवर्ष आपण ठेवलेल्या आहेत, ज्या वास्तूमध्ये नकारात्मकता निर्माण करत असतात, अशा वस्तू बाहेर काढायला सुरुवात करा. घर स्वच्छ करायला सुरुवात करा आणि ही स्वच्छता शक्यतो दुपारी 12 वाजेच्या आत करावी आणि 12 नंतर आपल्या जे काही उपाय आहेत, जे वास्तूसाठी आणि आपल्या आयुष्यासाठी अत्यंत महत्वाचे असतील, असे उपाय आपण 12 नंतर करायचे आहेत. सकाळी साफसफाई झाल्यानंतर, दुपारी आपल्या घरामध्ये स्वच्छता केल्यानंतर घराची फरची पाण्यामध्ये मीठ, कापूर, हिंग, चिमूटभर हळद आणि गोमित्र टाकून फरची पुसली गेली पाहिजे. त्यानंतर सायंकाळच्या वेळेस आपल्या वास्तूचा जो काही उंबरठा आहे, त्या उंबरठ्याला समप्रमाणामध्ये हळद, गोड तेल आणि मीठ याचे एकत्रित मिश्रण करून आपण त्या उंबरठ्याला लेप द्यायचा आहे आणि हा लेप साधारणतः 1 ते 2 तास तसाच ठेवावा. त्यानंतर उंबरठ्याचा लेप स्वच्छ पुसून उंबरठ्याची पूजा करा आणि उंबरठ्याच्या बाहेर 2 लवंग आणि कापूर जाळायचे आहेत, जेणेकरून वास्तूची नकारात्मकता दूर व्हायला नक्कीच मदत होते. आपल्या वास्तूमध्ये सायंकाळच्या वेळेस सामुदायिक रामरक्षा पठण होणं तितकंच गरजेचं आहे. रामरक्षा पठणानंतर तुम्हाला हनुमान चालीसा किंवा मारुती स्तोत्राचा सुद्धा पाठ करणं गरजेचं राहणार आहे. शनी अमावस्येच्या दिवशी 7:30 ज्यांना चालू आहे त्या व्यक्तीने ते उपाय करावेच, परंतु ज्यांना 7:30 नाही अशा व्यक्तींनी सुद्धा शनी महाराजांच्या मंदिरामध्ये जाऊन मोहरीच्या तेलाचा दिवा अवश्य लावला गेला पाहिजे आणि शनिदेवांना जिलेबीचा नैवेद्य हा दाखवला पाहिजे. शनी महाराजांना गुळाचा नैवेद्य दाखवला पाहिजे. या दिवशी गोरगरिबांना वस्त्रदान, अन्नदान करणं सुद्धा तितकंच गरजेचं असतं. आपल्या पितरांच्या नावाने सायंकाळी आपल्या वास्तूमध्ये दक्षिण दिशेला मोहरीच्या तेलाचा दिवा शनी अमावस्येच्या दिवशी अवश्य लावा आणि सर्व पितरांचं स्मरण करून किमान 2 ते 3 मिनिटं शक्य असल्यास भगवद्गीता किंवा रामरक्षेचा पाठ आपण आपल्या पितरांचं स्मरण करून केला तर आपल्या पितरांना मोक्ष मिळायला नक्कीच मदत होते. आपल्या घरामध्ये सात्विक आहार, सात्विक विचार सुद्धा असणं तितकंच गरजेचं असतं. आपण जे काही इन्स्टाला, फेसबुकला रील्स बघतो, त्या रील्सच्या माध्यमातून जे काही उपाय सांगितले जातात, ते सगळे उपाय बरेच जण बऱ्याच वेगवेगळ्या पद्धतीने करतात. परंतु हे सगळे उपाय करण्यासोबतच आपल्या घरामध्ये आपण घरातल्या व्यक्तींच्या चेहऱ्यावर किती वेळेस हसू आणण्याचा प्रयत्न करतोय, घरातील आपलं वागणं काय आहे, आपण कशा पद्धतीच्या घरामध्ये कर्म करतोय, याला सुद्धा प्राधान्य देणं तितकंच गरजेचं राहणार आहे. सांगायचा मुद्दा असा की अमावस्येच्या दिवशी आनंद द्या, आनंद मिळतो. रेकीच्या माध्यमातून युनिव्हर्सशी कनेक्ट झाल्यापासून ही गोष्ट लक्षात येते की तुम्ही जे द्याल ते मल्टिपल होऊन रिटर्न येतं. यावेळेस तुम्हाला जर आर्थिक अडचण येत असेल तर तुम्ही गरीबाला नक्कीच आर्थिक मदत केली पाहिजे. ज्याला गरज आहे त्याला यथाशक्ती यथाभक्ती थोडेफार पैसे देणं सुद्धा अमावस्या दिवशी तुम्हाला फायद्याचं ठरेल. ज्यांचा विवाह होत नाहीये, ज्यांच्या प्रत्येक कामामध्ये अडीअडचणी येतात, अशा व्यक्तींनी महादेवाला उद्या 2 लवंग अर्पण करायचे आहेत आणि आपली अडचण सांगायची आहे. महादेवाला शुद्ध तुपाचा दिवा लावून ओम श्री ऋणमुक्तेश्वराय महादेवाय नमः या मंत्राचा अधिकाधिक जप करायचा आहे. ज्यांना
पती पत्नीमध्ये सध्या खूप वाद होत आहेत, कारण हे वर्ष मंगळाचं आहे. घरोघरी वादाचं प्रमाण वाढलं आहे. व्यक्तीमध्ये रागीटपणा वाढलेला आहे. जर घरामध्ये तुमच्या अतिप्रमाणामध्ये मतभेद होत असतील, वादविवाद होत असतील, तर अशा वेळेस घरातील कर्त्या पुरुषाने महादेवाला 1 लोटा जल अर्पण करून शुद्ध तूप आणि मधाने शिवलिंगावर स्वस्तिक काढायचं आहे आणि आपल्या घरामध्ये शांतता, स्थिरता राहावी याच्यासाठी प्रार्थना करायची आहे. जी लहान मुलं खूप रडतात किंवा ज्या घरामध्ये सतत नजर लागली जाते, ज्या घरामध्ये पैशाला पैसा लागत नाहीये, कुठलंही काम व्यवस्थित होत नाहीये, अशा घरातील स्त्रीने सायंकाळच्या वेळेस पिवळी मोहरी कापुरासोबत जाळून पूर्ण घरभर आरतीप्रमाणे फिरवायची आहे आणि काळ्या मोहरीने आपल्या वास्तूची दृष्ट काढायची आहे. काळ्या मोहरीने दृष्ट काढताना ही दृष्ट घराच्या बाहेर उभं राहून दरवाजाकडे तोंड करून 7 वेळेस काळी मोहरी घरावरून उतरवून घराबाहेर टाकून द्यायची आहे. हे शक्य नसेल तर घरावरून एक नारळ आपण 7 वेळेस फिरवून बाहेर टाकलं तरीही चालतं. व्यवसायाच्या ठिकाणी सुद्धा तुम्ही हा उपाय अवश्य करू शकता. व्यवसाय वृद्धीला नक्कीच मदत होणार आहे. शनी अमावस्येच्या दिवशी अन्नदानाला तितकंच महत्व द्या. ज्यांना पितृदोष सांगितला जातो किंवा ज्यांच्या कुंडलीमध्ये कालसर्प योग आहे, अशा व्यक्तींनी तर अवश्य उद्या वाहत्या पाण्यामध्ये तांदूळ दुधामध्ये भिजवा आणि ते तांदूळ वाहत्या पाण्यामध्ये प्रवाहित अवश्य करा. शनी महाराजांच्या गोचर भ्रमणाचा परिणाम शनिवारच्या दिवसापासून सुरू होतो आहे. त्यामुळे प्रत्येकाने शनी महाराजांच्या मंदिरात जाणं हे महत्वाचं राहील. शनी महाराजांची उपासना करताना हनुमान चालीसा, हनुमान बजरंग बाण, मारुती स्तोत्र या स्तोत्रांचं पठण सुद्धा तितकंच गरजेचं राहणार आहे. ज्यांना 7.5 आहे त्यांनी शनी अष्टक अवश्य वाचा. शनी महात्म्य वाचलं तरीही चालतं. या छोट्या छोट्या उपायांसहित आयुष्य खूप सुंदर आहे, ते आनंदाने जगा. शनी अमावस्या असू द्या नाही तर कुठलीही अमावस्या असू द्या, आपल्या हातून उत्तम कर्म होणं हे तितकंच महत्वाचं असतं. अमावस्येच्या दिवशी वस्त्रदान, अन्नदान, अर्थदान या सगळ्या दानांना अनन्यसाधारण महत्व तर आहेच, पण त्यासोबत कुणाच्या तरी चेहऱ्यावर हसू आणणं हे सुद्धा सगळ्यात मोठं कार्य आणि ह्या कार्याचं तुम्हाला नक्कीच परतफेड अतिशय उत्तम पद्धतीने मिळत असते. शनी अमावस्येच्या या मंगल दिनी तुम्हाला शक्य असेल तर सायंकाळच्या वेळेस प्रदोष कालामध्ये महादेवाच्या मंदिरामध्ये बसून क्लीम क्लीम ह्या बीजमंत्राचा अधिकाधिक दीर्घ उच्चार करत ध्यान साधना केली तर तुम्हाला नक्कीच कर्माला गती मिळणार आहे. शनी महाराजांना गुळ उद्या अवश्य अर्पण करा आणि येणारं हे संवत्सर आपलं गुढीपाडव्याच्या दिवशी हिंदू नववर्ष सुरू होतं. त्या संदर्भातली माहिती आपण पुढच्या व्हिडिओमध्ये नक्की बघणार आहोत. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि कमेंट्समध्ये जय शंकर म्हणायला विसरू नका. जय शंकर दत्तगुरु.